मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात. असा भरा ऑनलाईन फॉर्म. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे, कुटुंबातील आर्थिक ताण कमी करणे आणि मुलांच्या आरोग्य व शिक्षणात सुधारणा घडवणे हा आहे. ही योजना 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांसाठी आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना स्वतंत्र उत्पन्न दाखल्याची गरज नाही. अर्ज करताना आधार कार्ड, अधिवास दाखला, पतीचे जुने कागदपत्र ते गरजेनुसार लागल्यास असतील, बँक खाते तपशील आणि हमीपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना स्थैर्य मिळेल. रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सुधारणा होईल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल व समाजात त्यांचे स्थान उंचावेल यात शंका नाही. या योजनेचा उद्देश आणि महत्त्व. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी राबवली जाते. राज्यातील अनेक महिला घरगुती कामे किंवा लहान व्यवसाय करत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या त्यांना स्थैर्य नसते. या योजनेतून मिळणारे दरमहा 1500 रुपये महिलांना आधार देतील. या पैशातून घरगुती खर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मदत मिळते. महिलांच्या हातात थेट पैसा गेल्यामुळे त्यांची निर्णय क्षमता देखील वाढते. योजनेचे स्वरूप व आर्थिक सहाय्य. या योजनेत लाभार्थींना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात DBTद्वारे दिले जातात. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट पैसा मिळाल्याने पारदर्शकता राहते. हा निधी महिलांच्या दैनिक गरजांसाठी उपयोगी पडतो. पात्रता निकष. अर्जदार महाराष्ट्राची स्थायी रहिवासी महिला असावी. वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. अर्जदार विवाहित असल्यास पतीचे जुने कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र लागल्यास बँक पासबुक, पतीची कागदपत्रे विवाहित लाभार्थींसाठी, पासपोर्ट फोटो व हमीपत्र. लाभ वितरण प्रक्रिया. अर्ज तपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जातात. DBT पद्धतीमुळे अनुदान वेळेत मिळते. योजनेचे फायदे व अपेक्षित परिणाम. यामुळे महिलांचे स्वावलंबन वाढेल. घरगुती खर्चासाठी मदत होईल. मुलांच्या शिक्षणात देखील सुधारणा होईल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल. समाजात महिलांचे स्थान मजबूत होईल. अर्ज प्रक्रिया. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अधिकृत संकेतस्थळ ladkibahin.maharashtra.gov.in यावर साइन अप करून अर्ज सादर करता येतो. नोंदणी करून प्रोफाइल तयार केल्यानंतर अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे असतात. त्यानंतर अर्जाची छाननी होऊन पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBTद्वारे अनुदान जमा केले जाते. ladkibahin.maharashtra.gov.in साइन अप या लिंकवर क्लिक करावे. नवीन नोंदणी पर्याय निवडून माहिती भरावी. मोबाईल नंबर OTPद्वारे सत्यापित करावा. यूजर ID व पासवर्ड तयार करावे. लॉग इन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट ठेवावी. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.